राधे राधे मित्रांनो, जर घरात काहीही नसेल आमटीला तर काय करायचं? नो टेन्शन, कारण मी इथे घेऊन आले नवीन रेसिपी आणि खूप सोप्या पद्धतीने. मी इथे 2 कांदे उभे चिरले आहेत, त्यानंतर 2 इथे मी टोमॅटो चिरून घेतलेत आणि ते दोन्हीच्या दोन्ही मी मिक्सरच्या भांड्यात टाकले आणि त्यानंतर सुकं खोबरंसुद्धा मी इथे बारीक चिरून टाकले आणि आलं लसूणसुद्धा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले, कारण त्याची आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे सगळी. आणि त्यानंतर मी इथे एक टोप घेतला आहे, त्यामध्ये तेल घातलं आहे आणि तेल घातल्यानंतर मी त्यामध्ये 1 चमचा जिरा आणि जी आपण सगळी ग्रेव्ही बनवली होती ती टाकले. त्यानंतर मी इथे 2 चमचे बेसन घातलं आहे. आपल्याला मेन हेच लागणार आहे आमटीसाठी. आणि ते व्यवस्थित हलवून घेतलं आहे, कारण याच्या गुठळ्या वगैरे झाल्या न पाहिजेत. ते व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर मी इथे कांदा लसणाची चटणी टाकले आणि नंतर 1 चमचा मीठ टाकले आणि त्यानंतर मी ते हवे तेवढं पाणी, आपल्याला तुम्हाला जेवढी आमटी करायची आहे तेवढं तुम्ही इथे पाणी घालू शकता. जास्त पण घालायचं नाही, पातळ होईल आमटी. आणि ह्याला व्यवस्थित उकळी आली की ह्याच्यामध्ये आपल्याला इथे काय करायचं आहे, बारीक चिरून कोथिंबीर टाकायची किंवा कसुरी मेथी असेल तर तीही तुम्ही टाकली तर चालेल. आणि एवढं झालं की व्यवस्थित त्याला उकळी आली की तुम्ही गॅस बंद करू शकता आणि झाली. अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवली जाते. जर काहीच नसेल घरात आमटीसाठी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा